नमस्कार, तुम्हा सर्व ताईदादांचे स्वागत आहे आपल्या कोमल किचनमध्ये। मी आज तुम्हाला झिंगा आणि बटाटा मिक्स भाजी बनवून दाखवणार आहे। इथे मी सुके झिंगे घेतलेले आहेत आणि मी ते असे साफ करून घेतलेले आहेत। आता मी हे चांगले भाजून घेणार आहे। इथे झिंग्याचा कलर बदलला आहे, म्हणजे झिंगे चांगले भाजून झालेले आहेत। आता मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे। आता इथे कढईमध्ये मी एक पळी तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी बटाटे असे 2 मोठे बटाटे घेतलेले आहेत। त्याच्या साली काढून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले आहे। इथे मी हा बटाटा तेलामध्ये चांगला तळून घेणार आहे। इथे हा बटाटा चांगला तेलामध्ये तळला गेलेला आहे। आता मी बटाटा काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये। आता याच्यामध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले होते ते घालून घेणार आहे। इथे कांदा मी चांगला लालसर भाजून घेणार आहे आणि मी या झिंग्यामध्ये आता पाणी घालून घेणार आहे। इथे कांदा चांगला भाजलेला आहे। आता याच्यामध्ये मी लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या अशा बारीक करून घेतलेल्या आहेत ते घालून घेणार आहे। आता मी याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो असा चिरून घेतलेला आहे ते घालून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये मी 1 चमचा घाटी मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, चवीपुरतं मीठ आणि हळद टाकून देणार आहे। इथे हा मसाला तेलामध्ये चांगला परतला आहे। आता मी हे झिंगे याच्यामध्ये घालून घेणार आहे। झिंगा जास्त वेळ पाण्यामध्ये नाही ठेवायचा आणि आता हे मिक्स करून घेणार आहे आणि हा बटाटा पण मी आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे। आता मी हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहे। गरम पाणी घातलेलं आहे थोडंसं। सगळा मसाला एकजीव होण्यासाठी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि मी आता हलवून परत 2 ते 3 मिनिटांसाठी भाजी शिजण्यासाठी ठेवणार आहे। इथे झिंगा बटाटा मिक्स भाजी बनवून तयार झालेली आहे। आता मी ह्याच्यावरती कोथिंबीर घालून घेते। इथे आपण बघू शकता की आपली भाजी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही पण नक्की अशा प्रकारे एकदा ही भाजी बनवून बघा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपल्या कोमल किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।